सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गेल्या वर्षी 6 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय देत माथेरानमधील अमानवीय हातरिक्षा प्रथा रद्द करण्याचे आदेश दिले होते। 94 परवानाधारक हातरिक्षा कायमस्वरूपी बंद करून त्या चालकांना ई-रिक्षा देण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयानं दिले होते। तसंच ई-रिक्षा खरेदीची जबाबदारी सरकारनं तातडीनं पार पाडावी असेही नमूद करण्यात आले होते। मात्र 6 फेब्रुवारीची डेडलाईन उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं आणि संनियंत्रण समितीकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्यानं हातरिक्षा चालकांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केलंय। काल सकाळपासून ई-रिक्षा सेवा बंद ठेवण्यात आली होती। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काही सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या। दरम्यान परिस्थितीची गांभीर्यानं दखल घेत नगरपालिकेत प्रशासन आणि ई-रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी रिक्षा संघटनेशी विशेष चर्चा करत 12 फेब्रुवारी रोजी संनियंत्रण समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली। या बैठकीत ई-रिक्षा वाढीच्या आणि परवान्यांच्या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलं। मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष के.पी. बक्षी, सचिव किशन जावळे, कर्जत प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत केवळ ई-रिक्षा विषयावरच सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ जाहीर केलेला बेमुदत रिक्षा बंद आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय संघटनेनं घेतलाय। 12 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करत काल सायंकाळपासून ई-रिक्षा सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। आज श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे ई-रिक्षा व हात रिक्षा बंद करण्याचा बंद पुकारला होता। तर त्या बंदमध्ये 100% बंद हा यशस्वी झालेला आहे आणि त्यानुसार आज या आत्ताच्या वेळेत प्रशासनाकडून आम्हाला एक माथेरानचे नगराध्यक्ष चंदीबाई चौधरी यांनी प्रशासक बसून आम्हाला आमच्यावर मीटिंग केली आणि त्या मीटिंगमध्ये मॉनिटरिंग कमिटीची 12 तारखेला मीटिंग लागलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये आमचा निर्णय होणार आहे। त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून आम्हाला हे उत्तर मिळाल्यानंतर आम्ही हा बंद मागे घेत आहे। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे 12 फेब्रुवारीच्या बैठकीकडे। या बैठकीत खरोखरच अंतिम फैसला होतो का आणि 94 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्याचा मार्ग मोकळा होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।